आज रानातनं आणलं सोनं काढून. सोनं म्हणजे आमचं आलं बरं का हो. नाहीतर तुम्हाला वाटेल रानात खरोखर ह्यांना सोनं सापडलं का काय. आम्ही आल्याला सोनं का म्हणतो, तर आल्याला 4-5 वर्षातून एकदा भाव येतो, पण सोन्यासारखा येतो. 1 एकर जर आलं असलं ना, आणि आलं जर चांगलं असलं आणि एखाद्या वर्षी जर आल्याला दर आला ना, तर मग 15-16 लाख सहज होऊन जातात. एवढा आल्याला दर असतो, म्हणून आम्ही शेतकरी आल्याला सोनं म्हणतो. तसं तर आमचं दरवर्षी शेतात आलं असतंच. कधी जास्त असतं तर कधी कमी असतं. कमी म्हणजे अर्धा एकर तरी असतंच असतं आणि जास्त म्हणजे 1 एकर असतं. आम्ही काय करतो, जेव्हा दर येणार आहे ना, तेव्हा जास्त आलं लावतो, कारण 4 वर्षातून एकदा दर येतो. आता बघा, गेल्या 2 वर्षात अजिबात दर नव्हता, फक्त केलेला खर्च निघायचा. पण यंदा आल्याला चांगला दर आलाय. बेण्याला 30,000 रुपये गाडी एवढा दर आहे. पण आम्ही काही बेणं विकत घेतलं नाही, आम्ही आमच्या रानातलंच बेणं काढून आणलंय. स्वतःच्या रानातलं बेणं असलं तरी चालतं, फक्त मातीतला बदल पाहिजे. काळ्या मातीतलं बेणं तांबड्या मातीत लावायचं असतं आणि तांबड्या मातीतलं बेणं काळ्या मातीत लावायचं असतं. विकत बेणं घ्यायला गेलो तर मग जास्त भांडवल गुंततं आणि मग आल्याचा खर्च काढला ना, तर 1 एकराला 1.5-2 लाख रुपये खर्च होतो. जर आल्याला दर नाही मिळाला तर मग निराशा वाटते. त्यासाठी आम्ही यंदा ठरवलं की आपलं घरचंच बेणं काढायचं, बेण्याला पैसे नाही घालवायचे. तर इथं आम्ही 1.25 एकराचं बेणं आणलंय आणि हे 2 गाड्या बेणं आहे. आता ही भरलेली पोती अशीच आम्ही 4 दिवस ठेवली होती आणि आता हळूहळू 2-3 दिवस सवड मिळेल असं हे बेणं नीट करायचं. नीट करायचं म्हणजे काय करायचं, तर ह्याची माती काढायची, मुळं काढायची. पोत्यात असंच जर आलं भरून ठेवलं ना, एक 4 दिवस ठेवलं की माती आपोआप ढिली होते आणि मुळंसुद्धा कुजतात. मग पोती ओतायची आणि ह्याची माती काढायची. माती नाही काढली ना, तर मग ह्याला कोंब येतात आणि कोंब आलं रानात लावता येत नाही, कारण मग ते चांगलं येत नाही. आता ही सगळं आलं नीट करून ढीग लावून ठेवायचा आणि 1.5 ते 2 महिन्याने हे आलं लावायचं. तसं तर अक्षय तृतीयालाच आलं लावतात, पण गरमीचा अंदाज घेऊन आल्याची लागण केली जाते. कोणी कोणी मेच्या लास्टला आलं लावतं, तर कोणी कोणी पावसाच्या तोंडावर म्हणजे जूनमध्ये आलं लावतात. आम्ही तर नेहमी अक्षय तृतीयाला म्हणजेच मेमध्ये आलं लावतो, कारण आमच्या रानात विहिरीला भरपूर पाणी आहे. आमच्याकडं काही पाण्याची कमतरता नाही. तर आज आहे रामनवमी आणि रामनवमी दिवशी मी पोळ्याचा स्वयंपाक करते. पोळ्याचा स्वयंपाक करायचं कारण म्हणजे पाडव्याला आम्हाला सुतक आलं होतं आणि आमच्याकडे पाडव्याला गुढी उभी केली नव्हती. आमच्या संपूर्ण भावकीला सुतक होतं, त्यामुळे आज आमच्या सगळ्या भावकीने रामनवमीला गुढ्या उभ्या केल्यात आणि आमच्याकडं गुढीपाडव्याला पोळ्याच असतात बरं का. तर माझा सर्व स्वयंपाक तयार झाला आहे, फक्त पोळ्या लाटायच्या बाकी आहेत. आमच्या आहोंना पोळ्या लय आवडतात, त्यामुळं आम्ही दर सणाला पोळ्या करतो आणि पाडव्याला सुद्धा आमच्या गावात सर्वांच्याकडे पोळ्याच असतात बरं का. आता बऱ्याच ठिकाणी पाडव्याला श्रीखंड, चपाती किंवा गोड काहीतरी करतात, पण आमच्याकडे सर्वच जण पोळ्याच करतात. पोळ्या करायला घ्यायच्या अगोदर नैवेद्य करून घेतले होते, कारण आम्ही प्रत्येक सणाला गावातल्या मंदिरामध्ये नैवेद्य देतो. आमच्या इथं
मारुतीचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे आणि मारुतीचं व रामाचं मंदिर शेजारी शेजारीच आहे. आणि आज तर रामनवमी आणि रामनवमी दिवशी आवर्जून पुरणपोळीचा स्वयंपाक झालाय. मग रामाच्या मंदिरात तर पुरणपोळीचा नैवेद्य दिलाच पाहिजे. तर पोळ्या लाटायच्या अगोदरच मी नैवेद्य बनवून आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं ग्रामदैवतच हनुमान आहे. त्यामुळे आमच्या गावात खूप मोठं हनुमानाचं मंदिर आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि नसेल पाहिलं तर 8 दिवसांनी आमची यात्रा आहे. त्यावेळेस मी मंदिराचा व्हिडिओ तर करणारच आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खूप छान मंदिर आहे आणि मंदिराशेजारी मेन रोड आहे आणि मेन रोडच्या पलीकडेच रामाचं मंदिर आहे. सणाला पोळ्या करायच्या म्हणलं आणि पोळ्याचा स्वयंपाक म्हणलं की पहाटेचं लवकर उठावं लागतं आणि त्यात मी एकटीच असल्यामुळे मदतीला हाताखाली कोणीच नाही. त्यामुळे मला तर पहाटे 5 वाजल्यापासूनच उठावं लागतं. सगळं एकट्यालाच करावं लागतं आणि त्यात गुढीपाडव्याला म्हणजे आमच्याकडे पाडवेसुद्धा काढतात बरं का. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता कोणाकोणाकडे ही प्रथा आहे कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे पाडवे काढणे म्हणजे 5 पांडव गाईच्या शेणाने काढतात बरं का आणि त्याला लिंबाचा पाला, डाळ, हळद, कुंकू, गव्हाचं पीठ असं लावतात. आम्ही लहान लहान होतो ना त्यावेळेस आम्हाला पाडवे काढायला लावायचे आणि आम्ही खूप खूप छान डिझाईनमध्ये पाडवे काढायचो. पण आता एवढा वेळ कोणाकडे, शास्त्र म्हणून आपलं थोडंसं काहीतरी काढायचं. पण 5 पांडव नक्की काढायचे बरं का आणि मी तुम्हाला ते नक्की दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता मी 2-3 पोळ्या लाटून घेते आणि नैवेद्य तयार केले आहेत. ते नैवेद्य आमच्या आहोंना भरून देते म्हणजे आहो आमचे नैवेद्य दाखवून येतील आणि गरम गरम पोळ्या खातील. तर बघा मस्त अशी कटाची आमटी तयार झाली. कटाची आमटी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं आणि इकडं गुळवणीसुद्धा तयार केले. आमच्याकडं पोळ्या गुळवण्यावर खातात बरं का. तर बघा इथं मी जे नैवेद्य करून घेतलेले ते नैवेद्य आता भरून देते. सकाळची सगळी कामं आवरली की मग जेवण करून दुपारी आम्ही आलं नीट करायला बसतो. आमचे आहो पण सकाळ संध्याकाळ रानातली कामं करतात आणि दुपारी आलं नीट करू लागतात. आता आम्हाला दोघाला आलं नीट करायचं म्हटल्यावर 4-5 दिवस तर नक्की जाणार आणि आलं नीट करायला बायका लावायच्या म्हणलं तर आजकाल मजुरी एवढी वाढली आहे ना की सगळ्या कामाला मजुरी द्यायची म्हटलं तर परवडत नाही आणि सावलीत बसून आलं नीट करायला काय जातं आहे हो. कशाला बिनकामाचं पैसे घालवायचं. ते काम तर आपण पण करू शकतो आणि आल्याची काय एवढी गडबड नाही. निवांत 4-5 दिवस केलं तरी चालेल. तर तुमच्याबरोबर बोलत बोलत मी तुम्हाला 3-4 पोळ्या करून दाखवल्या. बघा पोळ्या किती छान फुगतात, एकदम टम्म फुगतात. याचं कारण म्हणजे कणिक आणि पुरण एकसारखं असलं आणि पोळी काटात पातळ लाटली की पोळ्या एकदम टम्म फुगतात आणि पोळ्या दिवसभर मऊसुद्धा राहतात. तर आता माझ्या सगळ्या पोळ्या लाटून झाल्यात. चला आता आपण गुढीला निवद दाखवूया. पण त्याआधी मी पाडवे कसे काढलेत ते तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर मग गुढीसुद्धा दाखवणार आहे. गावाकडं असलं की गुढीचा कळक बघा किती उंच आणि मोठा असतो. तर बघा असं काढतात आमच्याकडं दरवाजासमोर पाडवं. आणि पहिलं तर आम्ही कणगीवर सुद्धा पाडवं काढायचो.
पण आता शास्त्र म्हणून एकाच भिंतीवर पाडवं काढलेत. इथं मी गुढीभोवती थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि आता गुढीला नैवेद्य दाखवून घेते. कोणाकोणाकडे अख्खं ताट भरून नैवेद्य दाखवतात, पण आमच्याकडे मी हा असा एकच नैवेद्य बनवून नैवेद्य दाखवते. बघा, मी तुम्हाला आमची गुढी दाखवते. आमच्या गुढीचा कळस बघा किती उंच आहे. गावाकडं असलं की सगळ्यात मोठी उंच गुढी कोणाची असा सगळ्यांचा ग्रह असतो. त्यामुळे जो तो उठसूट मोठा कळस आणतो. आमचासुद्धा खूप मोठा कळस आहे आणि खूप उंच गुढी आहे. बघा, मी तुम्हाला वर येऊन गुढी दाखवते. आमचं घराचं काम चालू आहे, त्याच्यामुळं पोर्चमध्ये पाणी भरून ठेवलं आहे. कारण पोर्च लीक होत होता, त्यामुळं त्याच्यावर माल अंतरला आहे आणि 8 दिवस झालं पाणी भरून ठेवलं आहे. बघा, इथं आमच्या आसपास सगळ्यांनी गुढ्या उभ्या केल्यात, ते मी तुम्हाला दाखवते. तर असा होता आजचा रामनवमीचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.